आमचे श्याम तांबे फॅन्स क्लब यांच्याकडून माझे पक्वादोदक संकेत पवार यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। खरोखर त्यांचे आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे संतोष कोकरे या माऊलीकडून माझ्यासाठी लाख मोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। संतोष कोकरे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करते। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक विलास घाडीगावकर माऊली आणि धनराज घाडीगावकर बुवा या ठिकाणी आले आहेत। त्यांचे सुद्धा आभार मानतो। एकदा जोरात टाळ्या त्यांच्या ठेवू दे। त्यांनी आज या ठिकाणी मला हार्मोनियम दिले। तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे। धन्यवाद। सुंदर बुवा सुरुवात भारी केलंस माका म्हणता अध्यात्माचे बादशाह 100% वागदेकर आहेत। पण म्हणता मी ह्याचं नाव सेक्रेट घेतलंय कारण माका अभिमाना तुझो माका नको माका दे धोंडू मुंडू तू गणेश जांभळे तुका अभिमानाने मी सांगितलंय की अध्यात्माचे बादशाह गणेश जांभळे व 2 नंबरला आहेत। एकदा जोरात टाळ्या होतो। अरे सार्थ अभिमाना तू सांगता गुंडू म्हणून तुका अभिमान घेऊचो ना या ह्याच कलियुगा इथं अंगठे दाखवू नको। 150 रुपयाचे अंगठे होत लक्षात दिला माका इथे अंगठ्या बिंगठ्याचं काय दाखवू। या ठिकाणी आमचे खरोखर चक्वीमध्ये अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी नंबर मिळवले ते आमचा भाव पिंट्या सुतार आणि प्रत्येक बॉल स्टेज देण्याचं काम करता। त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा भावा। हा या ठिकाणी भजन सम्राट आमचे दया नावच भारी आहे दया एका असा करतोय दया। अरे काय दिसतो पेटान उठलो सुरुवाती काय बोललेला ते काय वाटलंय दिव्यात दिलंय मी काहीतरी। अरे असा भुलर नाही जायचा ह्यो पारकर त्यात टाकीचो तू किती तो पेव एंड्रू मी कोण काय शाप करण्यावलो तू जोडी माझ्या भंगारावलं वाटतं भंगारावलं ओरिजिनल खरा सांगते बघा ना किती शायनर अंगठे जो घालून येलो ब्रेसलेटा 150 रुपयाची माका दाखवतो माका म्हणतो माझ्याकडे काही नाही। अरे माझ्याकडे जरी काही नसलं ना तरी माझ्या नशिबात माझी जन्माक माका मुलगी इली ह्याच खरोखर माझा नशिबा। एकदा जोरात टाळ्या वाजवा माझ्या मुलीसाठी। पैसो महत्वाचं नाही लक्ष्मी ती महत्वाची आहे। पैसो इल्याबरोबर दिगंबर मोरे दिसले आणि ते फॅन दिसले घुसकाट पाडून तू पेवू नको तू नाव काय दया पिढी यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमच्या गणेश जांभळे बुवांसाठी 100 रुपयाचं। मी बिचाऱ्याची कळ काढले नाही कारण दिवाळी भजनाची पंढर आहे चांगले गाणारे या दिव्यामध्ये आहेत। म्हटलं चांगल्या पद्धतीत बारी करू ह्यो निसतो वाट ह्या का ढोरा लागतो की जे लावसड बसली या हा। दुसरी गोष्ट काय म्हणता घोट्यानी म्हणता खेळ गेलं तू घोट्यानी खेळ नाही तर तिकडं विटू दांडू खेळ माका काय करूचा। चोर पोलीस खेळलं ना सकाळ म्हणजे करतो ना तू चोर पोलीस डॉक्टर लहानपणी खेळायचो डॉक्टर मग तुका मी घोट्याची येल लावतोय मग माका म्हणजे तू भारीच। आणि काय सांगता म्हणजे बायकोचा विषय काहीतरी सांगायला गो लक्षात ठेव म्हणून तुका ते बारीक येऊ नको तू असते चारेगत असले ना तर त्यांनी यायचंच नाही उगत तू उद्या माका काहीतरी करशील साला काढ। पण माझी बायको रे लक्ष्मी आहे गेलंय खरोखर माझ्या बायको कधीच दुखवीत नाही शपथ गेलंय गो आज बारिया माका सांगणार आशीर्वाद देणार चांगला भजन करा। जोडी कोण आहेत गणेश जांभळे बुवा चांगलं भजन करा। आणि ती का मी दुखवलंय आणि सांगून गेलंय गो जातोय भजना ती बाका सांग जाऊ ना तिकडं माका काय सांगता जोडी एकूण गणेश जांभळे टाकता बघतो नाही इसो करू म्हणजे ती लक्ष्मी आणि ही लक्ष्मी पैसो इल्यावर पेटी ठेवून मोकळं झालं ते एकदा चढवतं भावानं चढवू नको याच्या नादाक लागून तुमका कधी मी चायतरी पाहणार नाही ना तुमका फक्त भुलवी हे माझे आहेत ते माझे मित्र आहेत ते माझे भाव आले आहेत ते माझे मामाल। अरे या ठिकाणी तुका बक्षीस दिला ना प्रकाश दत्ताराम ठोसर साहेब अरे माका तुका 500 दिला नाहीत ना माका 250 तरी आणते अपेक्षा नाही कारण तुझे भाऊ आमचे एमडी ग्रुप कुटुंबीय खरोखर या एमडी मंडळाने केलेलं नाही। दोन्ही बॉल 100 ते का तर माका 100 अशी या ठिकाणी एमडी ग्रुप एकदा जोरात टाळ्या तुमच्या ठेवू द्या। आई शपथ तुमचं जे असंच आयुष्यभर राहू दे आणि खरोखर डेव्हलप जबरदस्त केला कारण तुझी एकजूट महत्वाची बुवा। कारण बुवा संस्कार तू अध्यात्म माका सांगत नको अहंकार आणि संस्कार बुवा या महत्वाचा। अहंकार नेहमी इतरांना झुकवण्याचा आनंद मानतो त्याला काय म्हणतात अहंकार। आणि बुवा संस्कार नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देतो त्याला बुवा
संस्कार म्हणतात, हे संस्कार या मंडळामध्ये आहे बुवा. अविरतपणे आमचे खरोखर गुरुतुल्य आनंद सावंत माऊली, मला आज कुडाळ एरिया जर कोणी दाखवलं असेल तर आनंद सावंत. एकदा जोरात टाळ्या वाजवा. माऊली, तुम्ही मला एक स्टेज दिला. नाही तर आजकाल काय झाला, आम्हाला मोठे सम्राट पाहिजे, पण सम्राट काय देतात आणि आमची डामराट काय देतात याच्यात फरक. बरोबर बुवा. आणि दुसरी गोष्ट काय, शेजाऱ्याचा खय जायचं शेजाऱ्याचा सांगत बसता काकी. आणि तुमच्या 150 रुपयावर तो निसतो ह्याच पेवताचा 1,500 सॉरी, म्हणजे तुमका काहीतरी 100 रुपये काढून आमका काहीतरी द्यावा ह्या अपेक्षेत तो. आणि आता 1,500 तुमचे बंद करूच्या मार्गाला घेऊ जो तो बुवा 1,500. पण या ठिकाणी स्त्री बसली आमची काकी, ठसठशीत कुंकू. समाधान वाटला. कुंकू ह्या इम्पॉर्टंट आहे ह्या कलियुगामध्ये. कारण पहिल्या काळामध्ये जर स्त्री दारावरती बसली ना तर स्वतःचा नवरा त्यांचा खुश असायचा. काय अर्धांगणी बसली आहे बघा. पण आता जे टिकले लावतात ना तो शोधूचे लागतात नवऱ्यांका. काळी चप्पल काळी टिकली व हा नको टिकली, बायको बसली आमच्यावर ना सुरुवात. काळी चप्पल काळी टिकली, निळी चप्पल निळी टिकली, भगवी चप्पल भगवी टिकली. आयुष्यभर टिकली तर आयुष्याचा कल्याण झाला बुवा. म्हणून ह्या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील, आपली ग्रामदैवता, आपली कुलदैवता. आणि वर्षातून एकदा सत्यनारायणाची महापूजा करा आणि आई वडिलांची मनापासून भक्ती करा. आयुष्यात जर कधी कमी पडला तर उदय पारकर बुवांका विचारा. कारण या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील. म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अरे बुवा, जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. हे चनप्प चनगौडा, पेवो नको तू, उणगो नको, हे भुलो नको, ते माझे पण भावत, तुझे सगळे मित्र आहेत पण माझे पण भावत. दोन्ही बुवांका सपोर्ट करणार, पण पेवो नको. तुझ्यात कळ न काढता तू आज दिसतो काय काय सांगला. ब्रासलेट म्हणता, ब्रासलेटचा विषय म्हणता, ह्याच्या म्हणता तोंडा शिरा पडवते. एवढं राणा दादा दिसते. दंड प माझो दिसतो दंडच तुका दाखवतोय. जांग जांग असली पोटऱ्या माझं कोट बघत कोट दाखवतायच कोट बियाण पळशी कोट हा माझो तुझो भारी. अरे खरोखर भारी, एक नंबर. किती रुपये घेतलं रे हे जांभळे गणेश? काय निसतो मोठो मोठो यो जोक सांगता खयचो तरी स्त्रियेचो. खरोखर ह्यो तसो गुलाम लय पोचलेला. बुवांका एवढंच पोरगवा, शपथ काकी एवढंच पोरगवा. ज्यावेळी गणेश जांभळे बुवांका पोरगो झालो त्या बँड्रात कोणच थांबला नाही. सगळ्यांनी कडिओ लावला नाही, सगळी हॉस्पिटलमध्ये. कारण गणेश जांभळे बुवा अध्यात्माचे बादशाह. गेले सगळे हॉस्पिटलमध्ये. गणेश जांभळे बुवा हॉस्पिटलच्या बाहेर अशो 5-6 फेरिये मारत होते. तेवढ्यात आजी गेली आणि म्हणता, बघ 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 पोरग्याचा नाक बघ असा आज्यासारखा. तेवढी ती काकी म्हणता, बघ 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 पोरग्याचे पाय कसे मामासारखे होत. तेवढी आत्या म्हणता, बघ 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 पोरग्याचो हात बघ असो मामासारखो. एवढ्यात ते असे 5-6 फेरिये मारत होते. झपकन आतमध्ये घुसले आणि आजीने भडकले. आजी मगातपासून बघतोय, नाक आज्यासारखा, हात काकासारखे, पाय मामासारखे, माझ्यासारखा काही नाही. आजी म्हणता, तुझ्यासारखा हा पण त्या सांगण्यासारखा नाही. हा केवढ्यात पडली बारी, तू माका पेटवत. बुवा अध्यात्म धरून बुवा बारी करूया. कारण ह्या जगामध्ये जिवंत दैवत आहेत. कारण आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, पण त्या मुलाने काय केलं, एका मुलीच्या प्रेमात पडला. ती सांगायची, ए सोन्या, आजकाल प्रेम करतात फेसबुकला लग्न जमणार, शोना जानू पिल्लू कोंबड्या कुत्र्याची नावं नवऱ्यांची. ती सांगणार मला कपडे द्या, दिलान हाणून. ती सांगणार त्या मुलाक सांगता मग आयफोन दे, दिलान हाणून 70-80 हजाराचो. सगळी प्रॉपर्टी त्या मुलाने संपून टाकली. शेवटी तो मुलगा त्या मुलीला बोलला, ग तू माझ्याशी लग्न करशील काय. त्यावेळी त्या मुलीने सांगितलं, तुझ्याशी लग्न करेन पण तुझ्या आईचं मला काळीच पाहिजे. तो म्हणता, एवढाच ना घरा किलो. आईची वाट बघितला, आई हाक दिला, आई तुझ्या जर मुलाचं चांगलं व्हायचं असेल तर तुझ्याकडे एक अट आहे. त्यावेळी आईने सांगितली, कोणती अट सांग. त्यावेळी त्या मुलाने सांगितलं, ग आई तुझं मला काळीच पाहिजे आहे. आईने कुठचा न विचार करता एक टर्कन छाती पाडली आणि काळीच काढून दिलं. तो मुलगा ते काळीच घेऊन धावतोय धावतोय. आई कुठे आहे ते बघितलं नाही हो, जिवंत आहे की कुठे आहे.
धावता धावता त्या मुलाला लागली ठेच. ठेच लागल्याबरोबर काळीज एका साईडला आणि मुलगा एका साईडला. पण त्या काळीजामधून आवाज आला, बाळ तुला लागलं काय रे? म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत. एकदा जोरात टाळ्या होऊ दे. तर बुवा, जी माता गरोदर असते ना, त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण ती का 2 महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे. कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करता, कोण तो पोटातलो सूक्ष्मजीव. आणि काय सांगता, ए भगवंत आहे परमेश्वरा, मला याच्यातून मोकळं कर. आणि तोच मुलगा बाहेर आल्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरून जातो. बघा, जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते, पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तर छत्रपती शिवाजी महाराज बुवा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देवकळ आली. नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये सारिस्ते खान नाहीतर अफजल खानचे पुतळे दिसले असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कारण छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे छत्ती नदीचा बळ असणारा, त्र म्हणजे प्रस्थ मोगलांना करणारा, व म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा. शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये ते, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राजाचा हितचिंतक आणि च म्हणजे जनतेचा राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराजाचा, छत्रपती शिवाजी महाराजाचा, छत्रपती शिवाजी महाराजाचा. खरोखर एकदा राजासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक उमेश घोगले माऊली यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे गुरु माऊली आनंद सावंत यांचे शिष्य माननीय कुमार वेदांत अनुभवणे, पक्वादोदक संकेत पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर वेदांत अनुभवणे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करताय. कारण 30 मिनिटामध्ये गजर आटवायचा आहे बुवा, म्हणून रुपयाचा अभंग 20 मिनिटामध्ये दिलाय. 100% मी मनोरंजन करणार बुवा, काय जास्त बोलणार नाही. कारण ही दिवा चांगले गाणारे बुवा आहेत. शितकर बुवा, भजन सम्राट आमचे जनार्दन पेडणेकर बुवा, स्वप्नील मेस्त्री बुवा, दया बिडिये बुवा, अनेक असे भजन सम्राट आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि रुपाचा अभंग सादर करतो. धन्यवाद. सारे गमप धप धप मगरी. या ठिकाणी आमचे आनंद सावंत माऊली यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि माझे पक्वाद संकेत पवार आणि भावेश लाड यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा पेटीचा आवाज दिला बाबा. हॅलो, बुवानी सांगितलं काय, इडली वालो मी इडली वालो. खरोखर म्हणजे मी, पण ह्यो कोणा माहिती आहे भैया बॅग लावतोच बघा. काही शाप करणे काही क्या तू असते त्यातलोय. गणेश गणेश इकडे बघ गणेश. अरे असं पेवू नको, भुलो नको, चांगली बारी कर. असा असा करून काही उपयोग नाही बुवा. हे माझे मित्र, तो माझो भाव. अरे चांगला काहीतरी दे. तू का दुखवलंय नाही. लोक म्हणतात उदय पारकर वाईट. बघितलंच ना, ह्याची कळ नाही काढलं तो माझ्या पोटावर बसतो करतो. पण ह्याचा करतोय मी 30 मिनिटं दिलेले गजर 30 मिनिटाच्या पुढे मी चालू करणार. त्या ठिकाणी सुटे दिलंच तरी ते माकाचे. भक्ती म्हणजे काय, जी
अन्नात शिरते त्यावेळी तिला आपण प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो, यात्रा असे म्हणतो. आणि जी भक्ती माणसात शिरते ना त्यावेळी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे आमचं एमडी ग्रुप. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी होते. फक्त माझ्या बहिणी एवढंच फक्त एक विनंती करतोय, कारण वन पीस वापरू नको. कारण मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात. काय? पूर्ण ड्रेस. त्यांच्या संस्कृतीमध्ये पूर्ण ड्रेस असतात आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली लावत नाही. जर मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात तर आपण मराठी बांधव पाश्चात्य संस्कृती जपू नका. वन पीस नको, पूर्ण ड्रेस वापरा. पहिल्या काळामध्ये एवढा ब्लाऊज असायचा, त्यानंतर एवढा इला, त्याच्यानंतर तर एवढा इला, आता डायरेक्ट कुंभियाचो दोर. कंडिशन बदलली. अरे मुली माझ्या बहिणी फॅशन शो करतात, केळीची पानं लावतात पुढे, केळीची पाठी वडाची पाना, आणि स्टेजवर येणार फॅशन शो करू. समजा फॅशन शो करताना चुकान रेडो इलो आणि ती पाना खाला, अवस्था काय होय? समजा चुकान सुसाट्याचं वारो इलो आणि ते पाना उडान गेली, अवस्था काय होय? म्हणून माझ्या बहिणीनो वन पीस नको, पूर्ण ड्रेस. आणि ज्या आई वडिलांनी 9 महिने 9 घंटा ओटामध्ये उदर वाढवत असते अशी आपली माता, त्या मातेला कधी विसरू नका. अरे आपल्याला 21-22 वर्षाची या ठिकाणी घडवतात आणि तुम्ही एका सेकंदामध्ये आई वडिलांचा विचार न करता दुसऱ्या मुलासोबत तुम्ही लग्न करता. हे करू नका. ज्या आपल्याला आई वडील मुलगा देतील त्याच्यासोबत तुम्ही लग्न करा आणि सुखाचा संसार करा. म्हणून मुलीने तुम्हाला एवढंच सांगतो, बाकी प्रेम हे अळवावरचं पाणी आहे. फेसबुकला तुमची लग्न जमतात, त्याच्या नादाक लागू नका. आपले आई वडील जो मुलगा देतील त्याच्यासोबत तुम्ही लग्न करा आणि आई वडिलांची मनापासून भक्ती करा. एवढंच आज या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी बघ तुझ्या भावना आहे. या ठिकाणी कैलासवासी नामदेव भिकाजी तुकरुल यांच्या स्मरणार्थ माननीय एमडी ग्रुप सदस्य नितीन तुकरुल साहेब यांच्याकडून दोन्ही बोलना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर आमचे कैलासवासी नामदेव भिकाजी तुकरुल यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताच्याकडे प्रार्थना करून एमडी ग्रुप नितीन तुकरुल यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी तेज प्रितेश परब, विहान राजेश परब, अथर्व राजेश परब या भावांकडून माझ्यासाठी लाख मोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्यांनी एक गाणं म्हणायला सांगितलंय, ए दोस्ती. खरोखर भावानं तुमच्यासाठी म्हणतोय, आय लव्ह यू तुमच्यासाठी. 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आनंद सावंत माऊली पक्वाद विशारद यांच्याकडून आमचे नंदू नाईक सकाळपासून या डबल बारीसाठी तयारीता इस्त्री बिस्त्री जाकेटा विकेटा घालून त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आनंद सावंत माऊलींचे आभार मानतो. बक्षीस घेऊन जा या माऊली. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत अणभवणे या माऊलीकडून आमचे नंदू नाईक यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर त्यांचे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फक्त त्यांनी एक गाणं म्हणून झालं, फक्त एक गाणं म्हणते बुवा. ए दोस्ती त्यांची फरमाईशा म्हणून लगेच घेतोय, ना तर गजरात ते बिचारे जाते घरात. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मदहोश किए जाए तेरी ओर कोई खींचे तेरी ओर लिए नम न रही हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. त्या भावांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. परत दादा सागर शिंदे आणि प्रकाश पेंढारकर बरोबर ना.
सागर, सा म्हणजे साक्षात्कार करणारे, ग म्हणजे हरिनामाचा गजर करणारे, र म्हणजे रयतेचे राजे ते सागर, आणि प्रकाश, प म्हणजे पाठ करून जाणारे, का म्हणजे कर्तृत्वान, आणि श म्हणजे षटकार मारणार ते प्रकाश दादा यांच्याकडे इथं जोरात टाळ. त्यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर त्यांना घट्ट आयुष्य लागू अशी भगवंतांच्याकडे प्रार्थना करतोय. आणि रूपाचा अभंग सादर करतोय. 30 मिनिटाचा गजर आहे बुवा, लक्षात ठेवा. अभंग झाला पाहिजे, गवळण पण झाली पाहिजे, हे पावित्र राखून बुवा बारी करायची. व जोक्स भरपूर आहेत माझ्याकडे, ते मी तू बोलशील आता गजरा 100% बुवा बोलणार, पण संदर्भ धरून बुवा बारी करणार. सारे ग म प प म प ग म. या ठिकाणी अविनाश भोगले या ठिकाणी आले, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो.
नाम कीर्तन साधन पैसोपे जडतीला पापी चलमांतरीचे न लगसी सायस जावी वनांतरा सुखे येतो घरा नारायणा म्हणून म्हणतोय बघा सर्व सुखाती आकरा बापर कुमाधी विवरा खरोखर एमडी ग्रुपचे खरोखर मनपूर्वक आभार मानतोय कारण ह्या स्टेजवर रंग देवत आहे याचं कारण एवढं कधी होतं आवाज लागत नाही नाद नाही करतो भावाचा डोळ्याने बघतो ध्वनी तरीसतो कानी पदी चालतो जिवेने रस टाकतो मधुरई ही ईश्वराची दया आताने बहुताल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुखे फिरोनी उठतो ही ईश्वराची दया सर्व सुखाती आकरा बाबा कुमारी विवरा